शहर के डीआरसी मार्ग पर बाघ ने नीलगाय पर हमला करने की घटना सामने आई है। बाघ के हमले से परिसर में दहशत का माहौल होकर वन विभाग ने ध्यान देने की मांग पूर्व पार्षद शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे ने की। शहर के डीआरसी मार्ग पर बाघ ने नीलगाय पर हमला कर अपना निवाला बनाने की घटना सामने आई है। बाघ के हमले से परिसर में दहशत का माहौल होकर वन विभाग द्वारा इस ओर ध्यान देने की मांग पूर्व पार्षद शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे ने की। उन्होंने बताया कि इसके पूर्व भी डीआरसी रोड पर बाघ ने एक प्राणी पर हमला कर उसे मार डाला। इस घटना से परिसर में घूमने वाले नागरिकों में दहशत फैल गई। नागरिकों की समस्या को देखते हुए शिवसेना शहर प्रमुख पूर्व पार्षद सुरेश पचारे ने वन विभाग के क्षेत्र संचालक के संपर्क कर तत्काल बाघ को नियंत्रण में लेकर नागरिकों को राहत देने की मांग की थी, परंतु वन विभाग ने अभी तक इस पर संज्ञान नहीं लिया है, जिससे 2 नवंबर को बाघ के हमले में नीलगाय खुद को बचाने के लिए दलदल में चली गई है। यह मामला ध्यान में आते ही पचारे ने वन विभाग को सूचित किया, परंतु वन विभाग की रेस्क्यू टीम करीब 2 घंटे देरी से पहुंची और नीलगाय को बाहर निकाला। बाघ के हमले की 2 घटनाएं होने के बावजूद वन विभाग ने अब तक कोई उपाय नहीं किया है। किसी समय नागरिक भी बाघ के हमले का शिकार होने की संभावना है। इसके लिए वन विभाग ने बाघ पर तुरंत नियंत्रण करना चाहिए, अन्यथा सार्वजनिक आंदोलन शुरू करने का इशारा पचारे ने दिया। काल आपण बघतच आहे, या ठिकाणी हा दलदलचं क्षेत्र आहे। या ठिकाणी खूप मोठी दलदल आहे। काल नीलगाय काल या ठिकाणी फसलेली होती आणि तिला काढता काढता रेस्क्यू करता करता पुरा दिवस चालला गेला। काल रात्र होऊन गेली त्याला नीलगायला काढता काढता, अशी कंडिशन या ठिकाणी झालेली आहे। हे डब्ल्यूसीएलचा डंपिंग ग्राउंड आहे। या डंपिंग मध्ये दुनियाभराची माती टाकलेली आहे। याची वाहून येणारी डस्ट या ठिकाणी जमा झालेली आहे, त्याच्यामुळे खूप दलदल झालेली आहे। या ठिकाणी माणूस गेला तर माणूस हे फसते। काल काळ्या टाकू टाकू या ठिकाणून काढलेली आहे। मला 10:15 वाजता कार्यकर्त्याचा फोन आला, भाऊ म्हणे इथे नीलगाय फसलेली आहे। तर मी सर्वात पहिले डीएफओ तलमले साहेबांना फोन केलं, पण तलमले साहेबांना काही फोन रिसीव्ह केला नाही माझा। त्याच्यानंतर आरएफओ श्री नायगावकर यांना फोन केलं, त्यांनी फोन रिसीव्ह केलं, त्यांना हे इथली घटना सांगितली। त्यांनी म्हणे मी तात्काळ रेस्क्यू टीम पाठवतो म्हणे। तर मी या ठिकाणी येऊन होतो आणि मी फोन केल्याच्या नंतर 1.5 घंट्याच्या नंतर या ठिकाणी रेस्क्यू टीम आली। रेस्क्यू टीम बी इथपर्यंत पोहोचली नाही। त्यांचे 4 माणसं आले, अधिकारी आले आणि त्यांनी दोर बांधून या ठिकाणून नीलगायचा बाहेर काढले। याच्या पहिले 8 दिवसा पहिले या ठिकाणी टायगरने अटॅक केला आणि एक रेळा मारला, गरीब माणसाचा रेळा मारला या ठिकाणी। आता नीलगायवर अटॅक झाला आणि नीलगाय या दलदलमध्ये जाऊन घुसली, त्याच्यामुळे नीलगायचा जीव वाचला। या ठिकाणी बिबट्याचे पगमार्क आहे, या ठिकाणी टायगरचे पगमार्क 2 दिवस या मागच्या महिन्यामध्ये डेबार जवळ टायगर फिरून राहिला होता, नागरिकांनी पाहिलेला आहे। अशा अवस्थेमध्ये चंद्रपूर शहराला लागून छत्रपती नगरला लागून हे डंपिंग यार्ड आहे आणि या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे। टायगर आणि बिबट नेहमी वार्डाच्या जवळ येत राहतात। अस्वली तर गावात घुसतात, घरात घुसतात, ही कंडिशन आहे अस्वलीची आणि घरातून अस्वलीला रेस्क्यू केलेला आहे। आणि माझं डीएफओला ही मागणी आहे का आपण इथे पिंजरे लावावं आणि तात्काळ यांचं बंदोबस्त करावं, वाघाला बी बंदोबस्त करावं, अशी आमची मागणी आहे। जर आपण असं नाही केलं तर मी येणाऱ्या दिवसामध्ये मी चंद्रपूर डिव्हिजनला फॉरेस्ट डिव्हिजनला ताला ठोकल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।